सांग एक या ठिकाणी चोर वाट आहे. थांब 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 मोबाईल मोबाईल माकड्यात बरं का. थांब चोर वाट. थांब 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 एक मिनिट ते काय चालू आहे का हां ह्या ठिकाणी चोरवाट. चोरवाट आता मोकळी असल्या कारणाने आपल्याला ओळखता येते ते चोरवाट आहे. पण त्या काळामध्ये हे जे झाकण आहे की नाही ते झाकण अगदी तोंडापर्यंत होतं. आपला शेवटचा मावळा जातानाच पूर्ण मोठा दगड ठेवणार म्हणजे ही वाट बंद, कोणाला कळणार नाही. आणि ह्याच वाटेने बाहेर जायचं. आतमध्ये पायऱ्या वगैरे बांधलेल्या आहेत, पूर्ण बांधीव वाट आहे. आणि ही वाट जास्त लांब जात नाही. ही तटबंदी आहे ना, त्या तटबंदीच्या खालीच ही वाट जवळ निघते. मग इथून उतरल्यानंतर रशा बांधा, झाडांचा आधार घ्या, ह्या बुर्जाला राऊंड मारा आणि परत मोठ्या किल्ल्यात जा. शत्रू समज होणार. हे लोक एवढे उतरले, खाली गेले म्हणजे पळून गेले, आता येणार नाहीत ना, बेसावध राहणार ते. त्यांना पण आपले मावळे मात्र आतमध्ये काय करणार नाही देणार. खायचं काय असेल ना तरच घेतात आपलं. तर हा बघा, हा बाले किल्ल्यातला बुरुज. मी म्हटलं होतं की नाही, ज्या बुरुजावरून आपल्याला संपूर्ण दिशा कव्हर होतात. समोरचा तो झेंडा लावलेला पूर्वेचा, हा पाठीमागे बघा दक्षिणेचा बुरुज आहे. त्याच्या आतमध्ये तलाव आहे. तलावाचं पाणी देवीच्या पूजेला वापरतात. आणि आता आपण उभे आहोत हा पश्चिमेचा केदारेश्वर बुरुज. आणि उत्तरेचा जो आहे तो साधारण 2 किलोमीटर खाली आहे. म्हणजे 2 किलोमीटर तटबंदीने जावं लागतं खाली. तर आता आपण उभे आहोत सातारा जिल्ह्यात. आणि ह्या रेलिंगच्या बाहेर आपला हात गेला तर आपला हात असणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये. म्हणजे इथून खाली रायगड जिल्हा चालू झाला. हे संपूर्ण कोकण आहे. कोकण म्हणतात की नाही, हे सर्व कोकण आहे. तर खाली घाट आहे, रस्ता आहे. हा रस्ता इकडे खाली पोलादपूर म्हणून एक छोटं शहर आहे. त्या पोलादपूर पासून आपला मुंबई गोवा हायवे चालू होतो. हा रस्ता त्या पोलादपूरला जॉईन होऊन या बाजूला महाड, पेन, पनवेल करत मुंबई, आणि ह्या बाजूला खेड चिपळूण करत गोवा पणजी. मुंबई 240, गोवा पणजी 450 किलोमीटर. मुंबई गोवा कोकण रेल्वे ह्याच परिसरातून गेलेले आहे, डोंगरातून गेले. चला पुढे. हे दगडा रिपेअर करायला टाकलं. हो हो. किती 3.5